नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे ॲग्रोटेक या शोमध्ये स्वागत आहे. आपण आज पाहू शकता की काल आपले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक वादग्रस्त विधान केलेले आहे की शेतकऱ्यांच्या पीक कर्जाविषयी ते म्हणलेत की 31 मार्चपासून सर्वांनी पीक कर्ज भरून घ्यावं की पैसा आहे हा काय मजाक आहे का. निवडणुका होण्याच्या अगोदर आश्वासनं द्यायला त्यांना खूप मजा येते, पण निवडणुका झाल्यावर आश्वासनं पूर्ण करण्यास खूप दुःख वाटतं. तर मग आश्वासन द्यायचेच कशाला हा प्रश्न सर्वांच्या समोर पडला पाहिजे. जसं काही शेतकरी फक्त त्यांच्यामुळे हात पसरूनच पीक कर्ज माफ करा म्हणून मागणी करायला असं त्यांना वाटायला लागलं आहे, पण त्यांनी निवडणुकीच्या अगोदर काय आश्वासन दिले व ती पूर्ण करणार असा वायदा दिला तरी ती पूर्ण करत नाहीत. म्हणजे हे कोणते लक्षण झाले की शेतकऱ्यांसंगटच अन्याय करणार. प्रत्येक गोष्टीत शेतकऱ्यांच्या भावामध्ये सुद्धा तडजोड केली जाते, तसंच आणि विविध गोष्टींमध्ये सुद्धा तडजोड केली जाते, पण शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ करण्यास सुद्धा त्यांना काही भरवसा वाटत नाही. आणि इतके गलिच्छ व शेतकऱ्यांचा अपमान करणे एवढे वाईट विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले आहे. तुम्ही आज पाहू शकता न्यूजमध्ये.